मित्रांनो, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्याकडून नवीन 9 कल्याणकारी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेसाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 ही आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची अशी पहिली योजना आहे सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना. ही योजना इयत्ता 10वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत कोर्सनुसार 2000 ते 10000 पर्यंत वार्षिक शिष्यवृत्ती मिळते आणि महत्त्वाची अट म्हणजे मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 60% गुण त्या विद्यार्थ्यास आवश्यक असतील. या योजनेबरोबरच शिलाई मशीन अनुदान ही आहे. या योजनेअंतर्गत कामगार स्वतः महिला असेल किंवा कामगाराची पत्नी या योजनेसाठी पात्र असेल आणि शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत मिळणार आहे. याचबरोबर गंभीर आजार उपचार मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत कॅन्सर, हार्ट सर्जरी, किडनी विकार इत्यादींच्या उपचारासाठी मोठी आर्थिक मदत शासनाकडून मिळणार आहे. याचबरोबर बाकी योजना आहेत त्या अंतर्गत MSIT कोर्स असो किंवा पाठ्यपुस्तक खरेदीसाठी शासनाकडून आर्थिक मदत कामगारांच्या मुलांसाठी मिळणार आहे. आता या योजनेची पात्रता नेमकी काय असेल तर खाजगी कंपनी, फॅक्टरी, MIDC किंवा दुकानातील कामगार, ज्या कामगारांचा पगारातून कामगार कल्याण निधी म्हणजेच LWF कपात होतो वर्षातून दोनदा 12 रुपये किंवा 25 रुपये, ज्यांचे मासिक मूळ वेतन प्लस महागाई भत्ता हा एकूण 15,000च्या आत आहे. काही योजनांसाठी ही अट शिथिल असू शकते. ही या योजनेची पात्रता आहे. या योजनेसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, पगाराची पावती, सॅलरी स्लिप मागच्या 6 महिन्याची, रेशन कार्ड आणि शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षाचे मार्कशीट आणि चालू वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट आहे public.mlwb.in. या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. वेबसाईटवर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. लॉग इन करून आपल्याला तिथून योजना निवडायची आहे. योजना निवडल्यानंतर त्या योजनेचा संपूर्ण फॉर्म भरा, आवश्यक असलेली डॉक्युमेंट अपलोड करा व तो फॉर्म सबमिट करा. अशा प्रकारे आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो. ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.